जय गुरु. अरे, फक्त कान बंद असतात म्हटलं एवढंच बोलले ना? काय बोलले काय? हा. नमस्कार. उन- मी उन्नती बोलतेय. आज आपण आता पुढची वाक्य घेणार आहोत. ऐकायला येतंय का सगळ्यांना? हो हो. आपण हो, काल येतंय ताई. हा हो, येतंय येतंय. काल आपण इथपर्यंत आलो होतो. कथम इत्थम वृत्तांतः भूतः. हा असा कसा प्रसंग झाला म्हणून काल कोणी विचारलं होतं ते स्थितःचं. तर त्याचं उत्तर ह्याच्यावर उपविष्ट म्हणून आहे तो शब्द. तो दिलेला होता. तर पुढचं वाक्य बघूया. पुढचं वाक्य प्रसाद परांजपे आहेत का? जमेल का परांजपे प्रसादना आज बोलायला? नाही तर संध्या पार्डीकर आहेत का? सात सरिता पाठक, अचला प्रभू, रोहिणी पुराणे. माझा आवाज ऐकायला येतोय का? कोणी सांगेल का याचं उत्तर काय आहे? ट्राय करणार का मी देऊ उत्तर? मी मी प्रयत्न करू. हा, पल्लवी बोला. त्वया सह पुरुषः दृष्टः. त्वया म्हणजे तुझ्या बरोबर, सहा म्हणजे तो, आणि पुरुषः म्हणजे पुरुष किंवा माणूस, आणि दृष्टः म्हणजे बघितला. आता हा हे तो बरोबर आहे का? पाहिलेला. 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 हा जो त्वया शब्द आहे तो तुमचा आत्ता झालेला नाही. आता हे जी वाक्यता हा संपली त्याच्या पुढे येणार आहे. हा. ते युष्मद बर. ते सर्वनाम आहे. त्याचं ते तृतीय हा. एकवचन आहे. ते बर बर. हा. अस्मद म्हणजे मी किंवा आम्ही, असं मी. आणि युष्मद म्हणजे तू. त्याचं ते तृतीय आहे. ते तुझ्याकडून तो कडून. अच्छा. दृष्ट म्हणजे पाहिला गेला. हे पुढे येणारच आहे. त्याची हा चिंता. हा. तुझ्याकडून तो पुरुष पाहिला गेला. करेक्ट. रोहिणी पुराणे, अश्विनी राजे. बरं कोणी हा, एक हा, मिनिट. एक विचारू का? मी म्यूट होतो माझं. हा, अश्विनी बोला. हॅलो. हा, बोला. मी कोणाला? सांगू का? नाही. हा, त्वया म्हणजे तुझ्याने असं दिलंय ना? तुझ्याने, ने, तृतीयेचे जे प्रत्यय आहेत की नाही, ते ने, हा हा. कडून, मुळे, द्वारा असंही असत. अच्छा, तुझ्या द्वारा पण होईल का ते? हा, तुझ्याद्वारे. ओके, कारण तुझ्याकडून म्हणजे त्वत होतंय ना, म्हणून म्हंटल. नाही, तुझ्या पासून होणार ना ते. पासून, अच्छा. कडून म्हणजे तुझ्याकडून म्हणजे ते तो जो म्हणजे तो जो मनुष्य, तू जे आहे ते एक साधन झालं ना. त्याच्याकडून हा तो हा. पाहिला गेला म्हणून ते तृतीय आहे. म्हणून ते कडून, ने, तुझ्या द्वारे तो पाहिला गेला असं. अच्छा, तुझ्याद्वारे तो पुरुष पाहिला गेला. वेदना एक बोला. हे मी सांगू का दहावं? हो मी हो. बोलू का दहावं? दहावं सांगू? अश्विनी. हा, राजा. हा, बोला. तत्र स्थितः सः किं करोति. तेथे अ, उभा असलेला राहिलेला तो काय करतो? आता इथे वरती सातव्यात स्थितहला थांबलेला आहे की नाही, तर ते थांबलेला हा आपण करू शकाल का? हा. स्थितः म्हणजे हे पास्ट भूतकाळ ना? हा. स्थितः वरती बघा सातव्यात. तत्र स्थितः गोपालः किं पश्यति. तेथे हा, तेथे थांबलेला. हा गोपाल काय बघतो, तसं तत्र स्थितः सह किं करोति, तर काय होणार? तेथे थांबलेला तो काय करतो? करेक्ट. तेथे थांबलेला तो काय करतो? सुजाता ताई, तुम्ही पुढचं सांगाल का? प्रश्न होता की काय होतं तुम्हाला काही? हा, नाही, मी हे सांगण्यासाठीच हात वर केला होता, सांगते ना.
हा पुढचं सांगा. हा मग एक हा, मिनिट. सांगते. हा. आता एक 10 वाक्य ऍक्च्युली ही संपलेली आहेत आपली. आता पुढचं जे आहे ते त्वम किंवा युष्मत नावाच्या शब्दाचं रूप आहे. तर आता याची पुढची जी वाक्य येतील ना ते तुम्ही सांगाल. हा, तर आता मी थोडस शुअर. रूप तुम्हाला समजावून सांगते. आता इथे जसं अहमचं होतं, अहम म्हणजे मी, त्याचं प्रथमा एक वचन होतं तसं अहम आवाम वयम, तसं हे तू दुसऱ्याला उद्देशून बोलतं तेव्हा ते त्वाम युवाम यूयम प्रथमा, त्वाम त्वा युवाम युष्मान वह द्वितीया. तर इथे ना त्वा आणि वह असं खूपच कमी प्रमाणात वापरलं जातं. तर जेव्हा तुम्ही पाठ कराल तेव्हा ते त्वाम युवाम युष्मान द्वितीया, त्वया युवाभ्याम युवाभिः तृतीया, तुभ्याम युवाभ्याम युष्माभ्याम चतुर्थी, त्वत् युवाभ्याम युष्मत् पंचमी, तव ते युवयोः युष्माकं वः षष्ठी, त्वयि युवयोः युष्मासु सप्तमी. असं आहे त्याचं. तर त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघे, युयम म्हणजे तुम्ही सगळे, असं. प्रचंड अवघड आहे ताई. आता हॅलो. एक सांगते. हा हॅलो, सॉरी, एकच सांगते. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण जसं अहम आवाम वयम होतं की नाही, त्याच्यात तुम्ही ना त्या अहमच्या खाली मराठीत अर्थ लिहा. हा, मी, आम्ही दोघे, आम्ही सगळे. द्वितीयच प्रत्यय काय आहे? सला, ला. तर मला, आम्हा दोघांना, आम्ही सगळ्यांना, असं करा. तसंच ह्या युष्मतचं पण करा. मग ते ना तुम्हाला थोडं जास्त सोपं जाईल. सॉरी हा, एकदम खूपच पुढे गेली. पाठच करायला हवेत ना चार्ट तसे? हो, ते तसं ना धड्यासारखेच असतात ते. म्हणजे आपले जे काय म्हणतात गणिताचे जे पाढे असतात ना तसंच हा. ते पाठ करायचं असतं. पण तुम्ही युट्यूबवर बघितलं ना थोडं थोडं ना काही काही जणांनी ट्रिक्स पण दिल्यात. हे न पाठ करता लक्षात कसं ठेवायचं. याचं मुख्य म्हणजे काय आहे ना, हे जे या, ते, तव, युवयोः, एक तर द्वितीय तर खूपच सगळ्यांच्या सारख्याच आहेत. द्वितीयमध्ये काही फरकच नाहीये. हा, आणि भीही भ्यम तृतीयमध्ये, भीही भ्यम त कम सु, हे सगळं असं थोडस ते लिहिलं ना तुम्ही खूप, की तुम्हाला ते लक्षातच राहील. तुम्ही काही ट्रिक सांगू शकता का? युट्यूबवर ना तुम्हाला खूप लिंक्स आहेत. तर त्यातल्या एका स्त्रीने, म्हणजे एक ज्या युट्यूबरने, तिने असं त्याला मित्रांची नावं दिलीत. म्हणजे एक मुलगी आहे, तिचं नाव आहे त्वाम. हा, आणि दुसरा आहे युवाम, आणि तिसऱ्याचं नाव आहे युष्मान. आणि मग त्याने असं एक ट्रिकचा व्हिडिओ आहे, तुम्हाला सर्च मिळू शकेल. माझ्याकडे अशी काही ट्रिक नाही आहे, पण मला एवढं आहे की या लागलं की तृतीया असते, हलंत त लागलं की पंचमी असते. असं लक्षात ठेवलंय मी. ह्याचं सर्वनामांचं ना थोडस पाठच करायला लागतं. ते शब्दांची रूप पटापटा ट्रिक्सने करता येतात, ह्याच्यात नाही. आपण आता थोडस पुन्हा एकदा बघूया याचं. त्वम युवाम यूयम प्रथमा. त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघे, युयम म्हणजे तुम्ही सगळे प्रथमा. हे तुम्हाला ते तीतः अंती मध्ये जे असतं ना त्याच्यात ते उत्तम पुरुष मध्ये ते अहम आवाम वयम आहे. ठीक आहे. आणि ते मध्यम पुरुष मध्ये बघा त्वम युवाम युयम, हे ते प्रथमा एकवचनाची ती रूप. त्वाम म्हणजे हिंदीमध्ये ला, तुला, युवाम तुम्हा दोघांना, ला, आणि युष्मान तुम्हा सगळ्यांना, असं. त्वया, याचं प्रत्यय जे आहे ते तुम्ही याची प्रत्यय लावून ते करू शकता. त्वया, हे इथे बघा ताई म तर 2-3 वेळा लागलेला आहे ना? कुठे ते प्रथमाला सुद्धा म आहे, चतुर्थीला पण तुम्ही म्हणाला म, तर लक्षात ठेवताना. हा. मग तुभ्यम आहे ना ते. हा, मग तेच म्हणजे पाठच आलं शेवटी. म नुसतं करून उपयोग नाहीये. प्रत्यय न चतुर्थीचा प्रत्यय सला ते
सलानाते, साठी किंवा प्रति, ते सरांनी दिलेलं आहे बघा तुम्हाला पूर्ण प्रत्यय. द्वितीयेची कुठली, तृतीयेची कुठली, ती याला लावायची बस. कळलं? जमतंय का म्हणजे मी लिहून द्यायचंय का तुम्हाला ह्याच्यात की ते मराठी? हा तसं लिहून दिलं तर फार बरं होईल ताई. बरं, मी बघते, ट्राय करते तुम्हाला द्यायला लिहून. पण हा म्हणजे त्याच्या पुढेच ली ला ले असेल तर ते सोपं जाईल पाठीमागे जाण्यापेक्षा. म्हणजे सोप्या शब्दात त्याचं द्वितीयचं काय आहे? ल. मग त्वाम म्हणजे तुला, युवाम म्हणजे तुम्हाला, तुम्हा दोघांना, युष्मान म्हणजे तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला. तृतीयचं प्रत्यय काय? नेशी, ने एशी मुळे द्वारा. एक मिनिट हा, थांबा. सॉरी हा. तृतीयचं प्रत्यय काय आहे? ने एशी किंवा मुळे द्वारे कडून. तर त्वया म्हणजे तुझ्याने किंवा तुझ्याकडून, तुम्हा दोघांकडून. युवाभ्याम म्हणजे युष्माभी म्हणजे तुम्हा सर्वांकडून. कळलं? चतुर्थीचं प्रत्यय काय आहे? सलाते किंवा साठी किंवा प्रती. म्हणजे आपण देवाच्या प्रती, देवासाठी फुलं आणली ना, तसं होतं तो चतुर्थी. संप्रदान देतो ना. मग तुभ्यम म्हणजे तुझ्यासाठी, युवाभ्याम तुम्हा दोघांसाठी, युष्मत तुम्हा सगळ्यांसाठी. पंचमी म्हणजे अपादान, म्हणजे ते आपण स्वीकारतो, कोणाकडून तरी आपल्याला मिळतं, ते वेगळं होतं असं सरांनी सांगितलंय ना. त्याच्यामुळे त्याचं पंचमीचं उन्हून पासून आहे प्रत्यय. मग त्वत म्हणजे तुझ्या पासून. आपण तुम्हाला आधी एक वाक्य होतं बघा, गृहात बहिही म्हणून एक वाक्य होतं, आठवतंय? घराच्या पासून. तो तसं हे त्वत, तो तुझ्या पासून. युवाभ्यामी तुम्हा दोघांपासून, युष्म तुझ्याकडून पण होईल का? पंचमी एक वचन म्हणजे तुझ्याकडून पण होईल, जसं तुझ्याकडून. तुझ्यापासून म्हणाल. तुझ्यापासून, हा. कडून नाही होणार, तुझ्याकडून. तुझ्याकडून. कडून मला मला मिळणार ना असं, म्हणजे अपादान म्हणालात ना तुम्ही, म्हणजे मला मिळणार असं. नाही, अपादांचा अर्थ म्हणजे मिळणं आहे, पण ते म्हणजे आता सरांनी जसं म्हणजे दिलेलं आहे स्वीकारणं ना. उदाहरण, त्याच्यात सरांनी सांगितलेलं ती बघा, एक जेपीजी फाईल दिलेली आहे सरांनी, एक जेपीची फाईल. त्याच्यात ते सगळ्या पंचमीची आणि ह्याची कारणं दिलेली आहेत सरांनी. तर त्याच्यामध्ये सरांनी काय दिलेलं आहे, एक मिनिट हा, की ते पासून होतं म्हणजे काय? त्याच्या अपादान, जिसमें कोई वस्तू अलग होती है, वह एक आपण ताई एक्झाम्पल घेतलं होतं ना, हा, वृक्षावरून. वृक्ष. वृक्षावरून एक फुल पडले. करेक्ट, मी ते वाचून दाखवते, सरांनी ते दिलेलं. हा, जिसमें कोई वस्तु अलग होती है वह अपादान कारक होता है. वृक्षात पत्राणी पतंती, यहाँ पत्ते मतलब पत्राणी वृक्ष से अलग हो रहे हैं, अतः वृक्षात अपादान कारक है. म्हणजे त्याच्या पासून वेगळं झालं, ते झाडापासून पानं वेगळी झाली. तर इथे तुम्ही सध्या पासून हे वापरणं जास्त सोयीचं आहे. कडूनही होईल ते, असं म्हणजे खूप, पण ते वाक्यांवर असेल हा, गुणाजी. बर, हो. बरोबर. म्हणजे होईल ते, पण वाक्यांमध्ये पासून हे जास्त सूट करत. तर तुझ्यापासून, युवाभ्यामी तुम्हा दोघांपासून, तुम्हा सर्वांपासून, युष्मत. षष्ठी संबंधकारक आहे चाचीचे. तव म्हणजे, आता इथे तव म्हणजे ते चाचीचेच ज झालं, तुझे, तुझ्या किंवा तुमचे, तुमचा, तुमची असं आहे. ते तुझे आहे म्हणजे तव हे मुख्य तुझे किंवा तुझ्या, तुझा असं आहे. ते तुम्हा दोघांचे, तुम्हा सर्वांचे, युष्माकम म्हणजे सर्वांचे. सप्तमी हे अधिकरण आहे, जागा किंवा वेळ दाखवण्यासाठी. पण इथे आता ते जागा आणि वेळच्या ऐवजी ते त्वयी म्हणजे
तैया प्रत्यय लावायचा त्याला, म्हणजे तुझ्यात, तुझ्यामध्ये असं आहे ना. तर युवयोः म्हणजे तुम्हा दोघांच्यात किंवा तुम्हा दोघांच्या मध्ये, आणि युष्मासु म्हणजे तुम्हा सर्वांच्या मध्ये. प्रत्यय. ताई 1 मिनिट विचारू का? हा बोला ना. ते द्वितीयाचं आहे ना एक वचन, ते असं त्वाम आणि त्वा असं दोन्ही दिलंय. म्हणजे त्वाम असेल तरी द्वितीय एक वचन, किंवा त्वा पण असू शकतं का? हो. किंवा किंवा आणि युष्मान आणि वहा. युष्मान वहा हा म्हणजे वहा असेल तरी द्वितीय बहुवचन. हो बरोबर. ना? बरोबर आहे. ते त्वा पण असेल, ओके. त्वाम पण असेल, युष्मान पण असेल, वह पण असेल. वहा नाहीये, ते वह. ओके. पण ना हे वहा. त्वा आणि वह हे ना खूप हा, कमी प्रमाणात कमी वापरतात. वापरतात. तर ठीक आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा असेल तेव्हा ते त्वाम किंवा युष्मानच खूप प्रमाणात असणार वाक्यांमध्ये. ठीक आहे. ठीक आपण आता थोडी वाक्य बघू, म्हणजे थोडस तुम्हाला अंदाज येईल, कळत जाईल कसं वापरायचं. तर पुढचं आहे. वाक्य बोलाल का? मी कोणाला चालेल. बोलायला सांगितलं होतं हा मी हा, हे करते सुजाता. आता. तुम्ही ऑलरेडी आलं आहे सॉरी तिथे. सॉरी, सो हे बोलून घ्या, मग पुढचं पुन्हा बोला. ओके. तो कोठे गेला? सह कुत्र गतः? गतः. गच्छः. गच्छ पण होऊ शकेल, अच्छा, राईट का नाही. नाही? गेला आहे ना. गेला अच्छा, भूतकाळ आहे म्हणून हम्म. गतः. ओके. सो सह आणि कुत्र हा, गतः. सह आहे म्हणून ते देवह सारखं झालं, गतः. आता हो. पुढचंही तुम्हीच सांगा, मी तर चुकून केलं होतं म्हणून. ती कोठे गेली? हम्म. सा कुत्र गताः? गदा. आता गता. सा हा, पैकी मी, सा कुत्र गता. ओके. हा, गता का बरं वापरलं तुम्ही? कसं आलं ते गता, सांगू शकाल? कारण की तो स्त्रीलिंगी आहे ना, ती म्हणजे. ती आहे. म्हणजे सा आलं म्हणून ता लागला. ते मालाप्रमाणे चाललं, माला हा हा, मला सारखं लागलं. बरोबर. नाही. ठीक आहे, पुढचं कोण सांगताय? ती 1 मिनिट. तीला एशा म्हणतात ना, एशा. नाही, ती. सा. तो म्हणजे सह, ती म्हणजे सा. मग एश हा कोणाला म्हणतात? एषः. मी नंतर सांगते. एषःच मला आता पटकन आठवलं नाही, पण ताई एशा म्हणजे ही असं पूर्वी कधीतरी एका वाक्यात गेलेलं आहे. एष ही माझी पाठशाळा. हा, ही हे ही. ते एषा म्हणजे हे ना, हम्म. एषा म्हणजे ओके हे ओके. ना. हा, पण एशा ते म्हणजे हे किंवा हे हरी. हे. हा एशा म्हणजे हे. हा, ही म्हणजे ते ना स्त्रीलिंगी रूप आहेत ते. अगेन ते सर्वनामांसारखं झालं. सहतवतेच त्या दिवशी मी टेबल जसं दिलं होतं, तत्ची रूप आहेत तशी ही रूप वेगळी आहेत. तिथे हा, ही, हे, हा, ही असं वापरायला आहेत ते. सॉरी हा, मी आता लगेच सांगू नाही शकले, मला पटकन नाही लक्षात आलं, पण हा, ही असेल ती. हे लक्षात ठेवा. सह म्हणजे तो, सा म्हणजे ती, आणि तत्त तत्तेतानी तत्तेतानी असतं, म्हणजे ते नपुसकलिंग असतं. ठीक आहे. पत्र कोठे गेले हे कोण सांगेल मला? मी सांगू का? मी सांगते. अरे भरपूर मी जरा. सांग ठीक आहे, मी नावं घेते मग. एक, आय एम सॉरी, आसावरी आहेत का? शैलजा. मॅडम मी हा, बोला. आहे, बोलू का? शैलजा ताई बोला. हा. पत्र कोठे गेले? हम्म. पत्रम कुत्र गच्छम. छ नाहीच येणार गतम. इकडे. गच्छम. भूत छ येतच नाही. गतम. 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 मी गतम. सांगू का ताई? गतम. हा, गच्छ पत्रम. आहे की नाही हा, गतम बरोबर आहे. असतं ते 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 वर्तमान काळातलं वापरायचं. बाकी भूत हा गत असंच असणार ते. त हा प्रत्यय लागत जाणार. ह्या भूतकाळात ना सगळं जे तुम्ही बघाल पुन्हा, जेव्हा सरांनी दिलेली आहे पीडीएफ ती बघाल ना, त्याला त लागत जातोय सगळ्यांना. सगळ्या बर बर. भुक्त, कृत असं त लागतो अक्षर. हा? ठीक आहे. हो हो. रंजना आहेत का? 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. मला एक यशस्विनी शंका बोला. आहे. ते पत्र आहे ना, ते पत्र आहे ना, द लेटर.
मग ते पत्र नपुंसकलिंगी आहे. हा लिंगी आहे. आणि कळला. गतम गतम येणार ना, कारण नपुंसकलिंगी आहे म्हणून. गतमच गतमच आहे बोलल्या ना. ना त्या. हो. मला वाटलं गत बोलले असं, गत नाही नाही, असं. मी तो येणार तो येणार असं चाललं होतं ना बोलणं, म्हणून मला गतमच वाटलं की येते. ते गच्छ बोलल्या ना, गच्छम बोलल्या त्या. तर तेव्हा मी म्हणाले हा हो नाही तो येणार असं बोलले मी. गतम असणार हा ते. हा गच्छ हा, गच्छ मळ लागणार त्याला ना, हा, कारण नपुंसकलिंगी. आणि द लेटरला म्हणजे ते द ला काय म्हणजे ते का? लेटर म्हणजे पत्र. नाही, लेटर म्हणजे पत्र बरोबर, पण द ला काय ते पत्र म्हणजे द म्हणजे स्पेसिफिक दाखवलंय ना, सांगितलंय ना की द लेटर म्हणजे ते ते पत्र असं होतं. दॅट लेटर नाही बोलले ना ते. द लेटर इज पत्र. नाही नाही, पण असं मला म्हणायचं की ते पत्र असं त्याचा अर्थ होतो ना. ते तर अध्याहृत. मग इथे जर तुम्हाला ते हा, पत्र कोठे गेले असं बोलायचं असेल तर इथे तर तिथे द मराठी ला काय ते वापरतो का म्हणजे असं नाही. वेअर डिड ते द पत्र किंवा ती, हा, ती बाग किंवा असं म्हणतो की नाही, किंवा ते ते पुस्तक, ते जेव्हा त्याला काय आपण तो त्याला इंग्लिश मध्ये दॅट दॅट किंवा दोज असं वापरलं जातं ना. दॅट लेटर वेअर डिड हा, दॅट. नाही, ऍक्च्युली द चा अर्थ पण तोच होतो. द लेटर म्हणजे ते स्पेसिफिक लेटर. नुसतं नाही, इंग्लिश अ मध्ये द लेटर लागतं म्हणलं ना, मॅडम. एक लेटर असं, द एक पत्र असं. नाही नाही, द लागतं, हे लेटरला द लागतं, तसं काही नाही. नाही नाही, ते ते त्यांचं दॅट जावं की ते हो ते का नाहीये. नाही द ताई. द म्हणजे पण अर्थ तोच होतो, ते पत्र असंच होतो. नाही ताई, तर तेला आपण संस्कृतमध्ये आपण तेच म्हणणार का? ते म्हणजे दॅट. जेव्हा दॅट वेअर डिड दॅट लेटर गो, तर ते पत्र कोठे गेलं असं मराठीत असणार आहे. आता इथे मराठीतलं काय वाक्य आहे? पत्र कोठे गेले किंवा पत्र कहा गया. त्याचं पत्रम कुत्र गतम. नाही नाही, पत्र कुठं गेलं असं नाही. व्हेअर डिड, मग पत्र कुठं गेलं असं ना, तर ते व्हेअर डिड द नाही येणार, व्हेअर डिड लेटर गो एवढंच येणार, द नाही येणार तिकडे. ठीक आहे, मी हे असं मी सर म्हणते. विचारून सांगते मग त्या हे दोन. व्याकरण, हा, हे व्याकरणातलं आहे. हा, म्हणजे इंग्लिश व्याकरण म्हणा किंवा मराठी सुद्धा मी ठेवलं तर सांगते, असं होतं ते. मी करेक्ट एक करते. मला प्लीज फक्त सरांना विचार, किंवा तेला काय म्हणतो आपण, दॅट आणि द ते एकच होतं. ते म्हणजे स्पेसिफिक जेव्हा सांगतो ना त्यावेळी द वापरतात हम्म इंग्लिशमध्ये, व्याकरणात, इंग्लिशच्या व्याकरणात. बर, मी हे तर एक तिथं मग आपण तिथं संस्कृतमध्ये तेच घ्यायचं का त्याला? ते 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 पत्र पत्रम, कुठे गेले ना. तेला काय ते पत्रम. सांगा म्हणजे तेला काय शब्द आहेत. तो इथे वापर असं. पण आता सध्या हा, म्हणजे तेला तेच शब्द आहे का सॉरी, संस्कृतमध्ये, तेच असं आहे. मला वाटतं. हा तेच आहे. ते पत्रम आहे. हो अं, ना, हा, येस, थँक्यू. अं, ओके, तेच हवं होतं. कोणी संगीतांनी हात वर केलाय का काय? संगीता, ते डाऊट आहे का? हा, आपण तो सह कुत्र गत, तिथं क्वेश्चन मार्क दोन्हीला येणार नाही का? नाही, Question clear? टायपो आहे तो. क्वेश्चन मार्क असायला पाहिजे तिकडे. हा, तिथे क्वेश्चन. आणि हे चौथं वाचू का मी? वाच. टी त्याच्याकडून साठी पाणी प्याले गेले नाही. तेन जलम मा पितम. नाहीला काय येईल? नाही नाही, आधी तुम्हाला आठवतं सरांनी आधी सांगितलंय, मा हा शब्द जेव्हा तुम्ही आज्ञार्थी वाक्य असतं तेव्हा तो वापरला जातो. नाही अच्छा, किंवा नाही गेले त्याला न वापर. नो नो नो. न. मग तेन जलम न पितम. करेक्ट. न पिबम. नाही. हा, चालेल. पिबम नाही, का पितम. पितम, पितम. का पिबती हे वर्तमान काळात. पाच पिब वर्तमान काळात होतं. इथे पीतम आहे. अच्छा. ना एकदा सांगते तू. त लागलाय त्या दो पी आणि म च्या मध्ये ब नाहीये. हे भूतकाल साधित आहे म्हणून ना, कर्मण. कर्मणी, हा, धातू साधित विशेषण आहे. धातू साधित. हा. हा. रंजना शेळकर आहेत का? मी पल्लवी सांगू का? लक्ष्मी आहेत का? वैद्यनाथन. स्क्रीनवर हे आलंच नाही काहीच. काय बोलले? sentences. I am not getting any sentences here.
Oh, and okay, you're not getting English. He saw no horse. Can you see that? He saw no horse. He saw no horse. Are you able to translate, ma'am? त्यांना वाक्य दिसत नाही बहुतेक. वाक्य दिसत नसावे. तो पुढचं कोणी सांगेल का हे? माधुरी मी कुलकर्णी सांगू का? मी सांगू का ज्योत्स्ना? सांगा. हा, मी सांगते ताई. त्याने घोडा नाही पाहिला, तेन अश्वहा न दृष्टम. दृष्ट दृष्ट काय वापरलं तुम्ही? पाहिला मध्ये अश्व म्हणायचं का मग? नाही, तुम्ही आधी सांगा हे वाक्य अकर्मक आहे का सकर्मक आहे आणि त्याच्यावरून ठरवा. पाहिला, आपण काय पाहिला, कोणी पाहिला? त्याने पाहिला. तर तृतीय ते करता काय? अश्व पाहिला, घोडा पाहिला. म्हणजे हे सकर्मक आहे. कर्म प्रथम, करता तृतीय. हा, म्हणून ते न केलं, ते न. आणि कर्म प्रथम येत असतं म्हणून अश्व नाही म्हणून वाक्य आहे. म्हणून तुमचं वापरलं. सॉरी हा हे सकर्मक वाक्य आहे म्हणून क्रियापद ते प्रथम येत असणार आहे. ते कर्माप्रमाणे असणार आहे. कर्म तुमचं प्रथम येत म्हणून ते दृष्ट होणार का? बघा, पुन्हा एकदा मी समजावून सांगते. कोणी पाहिला? त्याने पाहिला. म्हणजे करता कोण झाला? तो. काय पाहिला? घोडा पाहिला. कर्म प्रथमा. कर्म प्रथमा, मग क्रियापद पण प्रथमा. ओके, म्हणजे दृष्ट हा म्हणजे असं होईल का ताई? तेन अश्वहा न दृष्ट हा. करेक्ट. अश्व तो घोडा आहे ना, पुल्लिंग आहे. म्हणजे पाहिला हा शब्द देवह प्रमाणे. बरोबर. एक्सक्यूज मी, मला ना तुमचा आवाज नीट नाही आला. दृष्ट आहे ते. हो, दृष्ट लागणे. दृश्य आपण लिहितो ना, दृष्ट लागले, दृष्ट लिहितो ना, ते येते दृष्ट. ताई बाकीच्यांना माईक बंद करायला सांगा ना. बरं, मी म्यूट करते सगळ्यांना. बरं, हे जे मी एक्सप्लेनेशन दिलं त्याने घोडा नाही पाहिला, ते सगळ्यांना कळलेलं आहे का? पुन्हा सांगायचं आहे मी? पुन्हा सांगता का प्लीज? पुन्हा एकदा पुन्हा सांगते मी. आधी आपण जेव्हा ही वाक्य असतात तेव्हा ती वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे हे ठरवायचं असतं. ते ठरवण्यासाठी आपण क्रियापद काय आहे? पाहिला आहे. त्याला पहिला प्रश्न विचारा, कोण? हा प्रश्न विचारतो. कोणी पाहिला? उत्तर काय आहे? त्याने. जेव्हा कोण हे क्रियापदाला विचारतो तेव्हा आपल्याला जे उत्तर मिळतं तो कर्ता असतो. मग कोणी पाहिला? त्याने पाहिला, म्हणजे त्याने हा कर्ता झाला. काय पाहिला? घोडा पाहिला. मग काय ने जे उत्तर मिळतं ते कर्म असतं. काय पाहिला? घोडा पाहिला. म्हणजे ह्याला कोण आणि कायला दोन वेगवेगळी उत्तरं मिळालेली आहेत आणि उत्तरं मिळालेली आहेत त्याच्यामुळे हे वाक्य सकर्मक झालेलं आहे. या सकर्मक वाक्यात जेव्हा कर्मणी धातू साधित असतं तेव्हा तुमचं क्रियापद हे कर्मणी धातू साधित आहे, त्याच्यामुळे ते कर्माप्रमाणे चालणार. ह्याच्यात तुमचा कर्म प्रथमेच जाणार आणि कर्ता तृतीयच जाणार. कर्ता काय आहे? कोणी पाहिला? त्याने पाहिला. म्हणून ते त्यानेच तेन झालं. काय पाहिला? घोडा पाहिला, म्हणून घोडा हे कर्म झालं. कर्म प्रथमेत गेलं. घोडा हा पुल्लिंग आहे म्हणून ते, म्हणजे तो घोड्याचं जे संस्कृत शब्द आहे अश्व, तो पुल्लिंग आहे. त्याच्यामुळे ते देवह प्रमाणे प्रथम एक वचन अश्वह झालं. नाही न झालं. पाहिला हे क्रियापद आता कर्माप्रमाणे चालणार. याच्यात कर्म अश्वह आहे म्हणून पाहिला हे क्रियापद दृश्य धातू आहे तो दृष्ट
झालं कारण देवः प्रमाणे. कळलेलं आहे का सगळ्यांना? हा, ताई मला एक ताई ह्या विचारायचं होतं. वाक्याचं कळलं, वरच्या वाक्याचं नाही वृत्त कळलं, म्हणजे चौथं आता वाक्य. वृत्ताचा प्रयोग आहे का? एक मिनिट एकेकाने विचार. थांबा ना. हा ताई, ते न आठवण पश्य असं नाही होणार का? नाही, प्रथमेच जाणार तुमचा कर्ता ना. कर्म प्रथमेच हा जाणार. कर्ता तृतीयेत गेला, ते न झालं. कर्म प्रथमेत गेलं, अश्व झालं. आणि क्रियापद तुमचं कर्माप्रमाणे, बिकॉज आपण कर्म आणि धातुसाधित विशेषण करतोय म्हणून क्रियापद कर्माप्रमाणे ते दृष्ट झालं, देवः सर. पश्य नाही चालत का इथे? नाही, हे जेव्हा तुम्ही धातू जे तुम्ही भूतकाळात वापरता ते दृष्टहच आहे. बर. आणि मग चौथं जे वाक्य आहे ते तसंच आहे का? म्हणजे सकर्मकच आहे ना त्याच्याकडून चौथं पण? पाणी प्याले गेले नाही. हं. हं, कुणाकडून पाणी प्याले गेले नाही? त्याच्याकडून. त्याच्याकडून. हं. काय 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 पिल्लं प्याले गेलं? गेले नाही? पाणी. पाणी. हा, मग त्याच्याकडून. ते पण. हा, म्हणून ते न झालं. काय म्हणजे हं, कर्म मिळालं ते प्रथमेत गेलं, जलम झालं. जलम हे हं. नपुसकलिंग आहे म्हणून ते फलम सारखं झालं. जलम ओके. प्रथमा एकवचन. आणि प्याले गेले नाही ह्याला पूर्ण नाहीला न आलं. पिणे ह्याचा धातू जो आहे तो न कर्माप्रमाणे नपुसकलिंगात गेला म्हणजे तो फलम सारखा झाला म्हणून ते पितम झालं. ओके, धन्यवाद. कळलं? जायचं पुढे. हो हो काही शंका आहे हो ते हो, 5 धन्यवाद. त्याच्याकडून म्हणून त्वया नाही येणार का? त्याच्याकडून तृतीय कडून आहे. आहे म्हणून त्वया. नाही, तृतीय काय आहे? त्याच्याकडे तेनच आहे. तृतीय हा हा, कर्म ते ह्याच्यात ते तेनच असणार आहे. सहची बर, ते तेन आहे त्याची तृतीय. अच्छा, हे सकर्मक बर, वाक्य आहे ना. कर्म करता तुमचा तृतीयच जाणार. हा हा, जायचं पुढे. पुढचं 6वं वाक्य हं. घ्यायचं. ठीक आहे. हो हो, माधुरी सांजेकर आहेत का? अंजली हो, आहे आहे. आहे माधुरीत नाही? बोला बरं. एक शंका होती, विचारू का? हा हा, विचारा. म्हणजे अश्व हे जलसारखं नाही वापरलं गेलं, म्हणजे जलम कसं तसं अश्वम नाही होऊ शकत का? अश्व म्हणजे आपण काय म्हणतो? पुल्लिंग. तो घोडा म्हणतो ना, का ते घोडा हा, म्हणतो? तो. तो ना, तो. हा, अच्छा, जल नपुसकलिंगी. ओके ओके ओके, हा, असं. हा हा, ओके. नपुसकलिंगीला आपण म लावतो आणि ह्याला मला हा म्हणजे असं विसर्ग लावतो. ओके ओके, सॉरी, माझ्या हे लक्षात आलं नाही. सॉरी कशा, येस, बरोबर आहे ना. देव हा येस. पुल्लिंग शब्द झाला. माला हा हा हा, बरोबर. स्त्रीलिंग झाला आणि फलम किंवा वनम हा नपुसक. फलसारखं. हा, म्हणजे फलसारखं जलम नपुसकलिंगी. हा म्हणजे मगाशी आणि हे अश्व हे फलम देवासारखं. आहे ना, ते फलम सारखं झालं. पण अश्व फलसारखं. सारखं झालं कारण पुल्लिंग आहे. देव देव हा, बरोबर. हा, आता ओके. हा म्हणजे ठीक आहे. जर स्त्रीलिंग असतात तर ते मालाप्रमाणे झालं असतं. कळलं? हा, बरोबर. येस, थँक्यू थँक्यू. अं, पुढचं वाक्य वाचून दाखवा माधुरीताई. मला जमणार नाहीये, माझं बरोबर एवढं अटेंड होत एक नाहीये, मी शब्द शेवटी जरी जमला शेवटी जॉईन नाही होते. तरी चालेल, काही फरक नाही. मी आहे ना, आम्ही सगळे. एक शब्द जरी तुम्ही वाचला तरी खूप आहे. ट्राय करा. पण मी मदत करते. तुला काय म्हणणार? काय ते न का? ते ना तृतीय झाली. तुला त्वम. त्वम. हा. कायला काय म्हणणार? काय नाही येणार बाबा मला. बरं, काही किम. हरकत. किम. अरे वा, बरोबर, एक्सलंट. किम. किम. कामला काय म्हणतो आपण? कर्म. कर्म किंवा कार्यम. हा, कार्यम. कार्यम कार्यम. कार्य. हा, कार्यम. आणि ह्याचं आता काही हम्म. हरकत नाही. ह्याचा जो क्रियापद आहे ते मला कोणी सांगेल का काय येईल? कोणीही सांगा. कुरु कुरु कृतम कुरु येईल कुरु का? कृतम.
क्रू धातू कुरू येणार. धातूचं केलेसला कृतम कृतम येईल. ताई, मी सांगू का? बोला बोला. कृतम करोशी येईल का? करोशी नाही का? कृतम कारण मग म्हणून केलेच भूतकाळच आहे, भूतकाळच आहे, तर म्हणून भूतकाळ मग झालाय ते आणि आहे ना. नपुंसकलिंगी आहे म्हणून मग कृतम. कृत्रिम. करेक्ट आणि काम नपुसकलिंगी आहे म्हणून कृतम का? करेक्ट. कार्य ते कार्य आहे ते नपुसकलिंगी. कार्य नपुसकलिंगी आहे म्हणून मग ते कृतम झाले. ते इथं नका, मी पुन्हा एकदा सांगते. जी वर्तमान काळाची रूपं आहेत ती त्याला छ ज सगळं असतं, ते गमगच्छ भव असं सगळं लागतं. इथे ते त होऊन जातं आणि मग ते गतः गता गतम असं होतं. ते त प्रत्यय लागतो. आता पुढचं वाक्य ताई इथं कार्यम नाहीये ना, नुसतं कार्य. नाही, कार्यम आहे. कार्यम मध्ये कार्यम अनुस्वार आहे. रफारच्या आतमध्ये अनुस्वार आहे. कार्यम. अंजली देशपांडे आहेत का? अलका वाडेकर, कृती नाईक. आहे. हा, कोण बोलताय? अंजली. अंजली ताई बोला. हा. नाही त्याने काम नाही केले. हम्म. न तेन कार्यम न कृतम. कृतम. आता इथे थोडासा फरक आहे. इथे जेव्हा आपण हा जो नाही नाही त्याने काम नाही केले, त्या दुसऱ्या नाहीला न असतो आणि पहिला आहे ना त्याला एक वेगळा शब्द आहे नाही म्हणून. त्याला याचा अर्थ नो म्हणजे नाही, अजिबात नाही असं जे असतं ना, ते नाही केलं नाही केलं. त्याला इथे संस्कृतमध्ये नाही हा नावाचाही शब्द वापरतो जेव्हा तो वाक्याच्या पहिल्यांदा येतो ना तेव्हा. की आपण ते एकदा बोलतो ना, अरे तू दूध प्याला का? नाही, मी दूध नाही प्यालो. असं जेव्हा बोलतो आपण तेव्हा तो जो पहिला नाही असतो, जो नकार असतो, त्याला नाही म्हणतात. त्याने हिंदी सारखं झालं. नाही, करेक्ट. त्याने काम केले नाही. तेन कार्यम न कृतम. अगेन कार्यम आहे म्हणून ते कृतम आलेलं आहे. या दोन वाक्यांमध्ये कोणाला काही शंका आहे का? नाही, खूप छान समजावलं तुम्ही. थँक्यू. कृती नाही. थँक्यू. सुषमा वळे, माधुरी कुलकर्णी. सांगते ताई. हा, बोला. तो येथे केव्हा आला? सह यत्र आणि आलाच नाही. आगम. आलाच आगमन. मी तुम्हाला सांगितलं वर्तमान काळात ते गमगच्छ वगैरे होतं, इथे त लावायचा तो. अच्छा. आगत आगत. स यत्र आणि केव्हाला सह येथेला अत्र अत्र आला. कधी कदा अत्र बरोबर. अत्र. कदा अत्र आगत आला कदा. आता तो आहे की नाही, पुल्लिंग आहे म्हणून ते येणे जाणेला गमगच्छ असतं, येणेला असतं ना आगम आगच्छ. त्याच ते गच्छ न होता ते आगतः झालं. कळलं का? हो. आता एकच मिनिट उरले. वाक्य होतील तेवढे. ताई एक मिनिट, ही ताई भूतकाळच आहे ना आगत हा म्हणजे? हो हो, आगत. हो, भूतकाळच आहे. जाणे म्हणजे गमगच्छ ना, गच्छती जातो तो. येणे म्हणजे घरात आला तर आगच्छती असं म्हणतो ना, ते आगमगत झालेला आहे. आगत. आगत. तो येथे आला नाही. कोणी सांगेल का? पटकन सांगून द्या. मी सांगू? बोला बोला. सहा तत्र न आगत. येथे अत्र. अत्र न आगत. 10वं वाक्य. काय तू किम
किम मी वाचू?